माझी लाडकी बहीण योजना या योजनेचा जून महिन्याचा हप्ता कधी वितरित होईल याकडे सर्व महाराष्ट्रातील लाभार्थी लाखो लाडक्या बहिणीचे लक्ष लागलेले आहे। 1,500 रुपयाची रक्कम जून महिन्याची कधी वितरित होईल। या अगोदर असे संकेत देण्यात येत होते की मे महिन्याचा व जून महिन्याचा हप्ता एकत्रितरित्या वितरित होईल। मात्र मे महिन्याचा हप्ता वितरण होऊन बरेच कालावधी उलटला आणि जून महिना संपत आला आहे। शेवटचे 8 दिवस उरलेले आहेत। अद्याप देखील कुठलाही संकेत या समोर आलेला नाही, कुठलाही अपडेट या समोर आलेला नाही। याच माध्यमातून सर्व लाडक्या बहिणीचे म्हणणे असे आहे की लाडक्या बहिणी माझी लाडकी बहीण या योजनेचा या सरकारला विसर पडलाय की काय, असे बरेच लाडक्या बहिणीकडून प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत। याबद्दल आज आपण सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। नमस्कार, मी गोविंद झरे, माझा आवाज चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत। तर मित्रांनो, अशा नवनवीन व्हिडिओची अपडेट मिळवण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून अशा नवनवीन व्हिडिओची अपडेट तुम्हाला वेळोवेळी आणि सर्वांच्या अगोदर मिळत राहील। जून महिन्याचा हप्ता आहे कधी वितरित होईल याचे संकेत आता समोर येत आहेत। याच माध्यमातून पुढील काही दिवसांमध्ये म्हणजे 26 ते 28 तारखेच्या दरम्यान हा जून महिन्याचा हप्ता म्हणजे 1,500 रुपयाची रक्कम लाडक्या बहिणीच्या खात्यावरती वितरित होईल असे संकेत समोर आलेले आहेत। याच माध्यमातून पुढेही जे काही अपडेट येईल त्याबद्दल वेळोवेळी जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात, तो अपडेट घेण्याचा प्रयत्न करूयात। तर मित्रांनो, याबरोबरच राज्य शासनाच्या माध्यमातून एक नवीन संकल्पना आणण्यात आलेली आहे लाडक्या बहिणीसाठी। याचबरोबर या अगोदरही आपण याबद्दलचा अपडेट घेतलेलो आहोत आणि त्याचबरोबर राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेले आहे। नेमकी ती संकल्पना काय आहे याबद्दल थोडक्यात जाणून घेऊयात त्यांच्या मते। नवीन प्रस्ताव आणलेला आहे, काही बँका पुढे आणलेल्या आहेत, काही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका चांगल्या आहेत, तिथं आमचे दर महिन्याला 3,000 रुपये त्या भगिनीला जातात। त्याच्याऐवजी त्या भगिनीला त्यांनी 30 ते 40,000 रुपये द्यायचे आणि हप्ता ह्याच्यातलं त्यांचा जाईल 40-50,000 रुपयाचं भांडवल जर तिला झालं तर त्याच्यातलं ती माझी बहीण काही ना काही स्वतःचा व्यवसाय करू शकेल आणि त्याच्यातलं स्वतःचं कुटुंब ती उभं करू शकेल। हे होऊ शकतं। लाडक्या बहिणीचं अर्थकारण, कुटुंबाचं अर्थकारण वाढवण्यासाठी, त्यांना आर्थिक बळ मिळवण्यासाठी त्यांनी लाडक्या बहिणीसाठी काही जिल्हा मध्यवर्ती व जिल्ह्यांच्या माध्यमातून चालवलेल्या सहकारी बँकांचा सहकारी घेऊन लाडक्या बहिणींना या लाडक्या बहिणीच्या खात्यावरती जी महिन्याकाठी 1,500 रुपयाची रक्कम क्रेडिट होते किंवा जमा होते, त्याच जोरावरती लाडक्या बहिणींना स्वतःचा व्यवसाय, त्यांचं अर्थकारण वाढवण्यासाठी, आर्थिक दर्जा उंचावण्यासाठी मदत म्हणून त्यांना 30 ते 50,000 रुपयापर्यंत यांना कर्ज मिळवण्यासाठी, कर्ज देण्यासाठी त्यांनी या लाडक्या बहिणीचा जो काही 1,500 रुपयाची रक्कम आहे यांच्या माध्यमातून त्यांचे 40 ते 50,000 रुपये जो कर्ज दिला जातो त्यांच्या माध्यमातून जी 1,500 रुपयाची रक्कम क्रेडिट होते त्यांच्या माध्यमातून त्यांचं लोन जे काही कर्ज दिले जाते त्याच माध्यमातून काटून घेऊन अशा पद्धतीचं त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करून त्यांच्या कुटुंबांना आर्थिक दर्जा उंचवण्यासाठी व त्यांच्या कुटुंबांना आधार देण्यासाठी व त्यांना जे काही लाडक्या बहिणी आहेत त्यांना स्वतःच्या पायावरती स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी अशा पद्धतीचं जे काही 30 ते 50,000 रुपयाची लोन किंवा कर्ज उपलब्ध करून देऊन त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी मदत दिली जाईल अशा पद्धतीचं मोठं आश्वासन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून देण्यात आले। खरंच त्यांचं ही संकल्पना अतिशय चांगली आहे आणि काही माझ्या लाडक्या बहिणी हे होतकरू आहेत आणि व्यवसाय सुरू करण्यासाठी त्यांच्याकडे खरंच पुंजी नसते आणि त्यांच्यासाठी अर्थकारण, त्यांच्यासाठी जे काही पैसा एकटा करणं किंवा एवढी रक्कम एकत्रितरित्या त्यांना मिळू शकत नाही, अशा लाडक्या बहिणींना, होतकरू असलेल्या लाडक्या बहिणी यांना व्यवसाय सुरू करण्यासाठी एक सुवर्ण संधी आहे। याचा अवश्य लाभ घ्यावा, जेणेकरून जे काही याबद्दलही जे काही नवीन अपडेट येतील त्याबद्दल वेळोवेळी जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात। नेमकी ही लोन योजना किंवा कर्ज योजना कधी वितरित होईल किंवा कोणत्या बँकाचे सहकार्य घेतलं जाईल अद्याप देखील समोर आलेलं नाही। फक्त त्यांनी एक नवीन संकल्पना मांडलेली आहे। याचबरोबर जे काही याबद्दलचे जे GR येतील किंवा जे काही शासनाच्या माध्यमातून अपडेट येतील ते वेळोवेळी जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात। तोपर्यंत या जून महिन्याचा हप्ता 26 ते 28 या दरम्यान मिळेल अशी शक्यता वर्तवली जात आहे। तसे अपडेट समोर येत आहेत। याबद्दल जे काही अपडेट येईल ते वेळोवेळी जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात। पुन्हा भेटूयात अशाच नवीन माहिती। तोपर्यंत धन्यवाद।